पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले. कुणाच्या बाबाला ऍडमिशन दिलं? सर माझी प्रोसेस. जयंत पाटील कोण आहे सीएटी सेलचे? जयंत पाटील माहिती का? काय काल काय बघितलं नाही का? काल थोडे फुटले होते का? नको दाखवू नको. पुणे महापालिकेनं नामांकित सिंहगड कॉलेजला चांगलाच दणका दिला. महापालिकेची थकबाकी थकवल्याप्रकरणी सिंहगड कॉलेजचं कार्यालय आणि विविध भागातील प्रॉपर्टी ही सील करण्यात आली. पुण्यातील अनेक ठिकाणी असलेल्या सिंहगड कॉलेजच्या तब्बल 50 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्यात. सिंहगड कॉलेजची 345 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आणि याचमुळे वडगाव, कोंढवा तसंच एरंडवणे या भागात असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या आस्थापनांवर पुणे महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला. लेटेस्ट कॉन्ट्रोवर्सी जी झाली दिव्या शिंदे, सो CET सेलकडून कन्फर्म होते की तुमचं सीट लागलेलं आहे, डॉक्युमेंटेशन क्लिअर्स आहेत. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी झाली सिंहगड सोबत की प्रॉपर्टी टॅक्स ड्यूज आणि काही प्रॉपर्टी सीज केल्या गेल्या पाहिजे. सो मी एक गोष्ट सुद्धा हायलाईट करूशी वाटते की जी पण प्लेसमेंट सेल आहे सिंहगड इन्स्टिट्यूटची, त्यातील काही असे व्यक्ती सुद्धा आहेत ज्यांना त्यांचा ॲटिट्यूड खूप कंट्रोल करायची गरज आहे. लाईक लिटरली खूप प्रेशर क्रिएट केला जातो मुलांवरती जेव्हा पण काही गोष्टी होतात. ध्यानात एक पोस्ट आली होती की लिंक्डइनवरती अमन पटेल नावाचा एक स्टुडंट आहे ज्याने एक पोस्ट केली होती रिगार्डिंग सिंहगड प्लेसमेंट्स. त्याने काही सिरियस ॲलिगेशन्स म्हणता येईल किंवा जी रिॲलिटी आहे, ग्राउंड रिॲलिटी आहे ती त्या पोस्टमध्ये लिहिली. जे काही कॉलेजेस आहेत, डिफरंट ब्रांचेस आहेत, त्यांना त्यांच्या ब्रांचनुसार त्यांच्या लोकेशननुसार ट्रीट केलं जाते. मुलांना कळून जातं की ते आपलं होणार नाही आहे, ते खूप सारं पॉलिटिक्स इन्व्हॉल्व आहे. बट कोणी या गोष्टीवरती बोलत नाही बिकॉज दे केअर अबाउट देअर प्लेसमेंट. त्या धमक्यांना वगैरे घाबरतात, कोणाला त्या गोष्टीमध्ये पडायचं नसतं. पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. तर याच पुणे शहराला विद्येचं माहेरघर बनवण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. बट रिसेंटली खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज रिगार्डिंग सिंहगड इन्स्टिट्यूट्स बाहेर आल्या. सो आजचा आपण हा पॉडकास्ट थोडासा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. ज्या सुद्धा कॉन्ट्रोवर्सीज आजपर्यंत सिंहगड इन्स्टिट्यूट्समध्ये झाल्या त्या पूर्ण कॉन्ट्रोवर्सीज एक टाईमलाईनने आपण समजून घेणार आहोत. त्या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये डीप डाऊन जाणार आहोत. कोणत्या चुका होत आहेत, कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, त्या गोष्टींवर सुद्धा आपण बोलणार आहोत. खूप साऱ्या गोष्टींबद्दल आज या पॉडकास्टमधून जाणून घ्यायला भेटेल की ॲक्च्युअल ग्राउंड रिॲलिटी काय आहे सिंहगड इन्स्टिट्यूट्समध्ये. बिकॉज मी सुद्धा माझी इंजिनिअरिंग सिंहगड इन्स्टिट्यूट्समधून पासआउट केली आहे. आज आपल्यासोबत साक्षी आहे जी की बियॉन्ड दी कोड टीमची मेंबर सुद्धा आहे आणि तिने सुद्धा सिंहगड इन्स्टिट्यूट्समधून तिचं इंजिनिअरिंग पासआउट केलंय. सो दोघांनी बसून हा पॉडकास्ट करण्याचा उद्देश हा की जेव्हा दोन स्टुडंट्स एकाच इन्स्टिट्यूट्सच्या दोन वेगवेगळ्या ब्रांचमधून इंजिनिअरिंग कंप्लीट करतात त्यांचा काय अनुभव राहतो, मला काय अनुभव आला, प्लेसमेंट सेशनमध्ये तिचे काय अनुभव राहिले, या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला भेटेल. जास्त क्लिअरिटी भेटेल गोष्टींना घेऊन की ॲक्च्युअल रिॲलिटी काय आहे. सो आपण सर्व कॉन्ट्रोवर्सीज आजपर्यंत झाल्या त्या कव्हर करणार आहोत. स्टार्टिंग विथ साक्षीच्या इंट्रोपासून सुरुवात करूयात. Hello everyone, I'm Sakshi Bansode. I have completed my graduation from Siahgad College of Engineering from main branch Vadgaon in electronics and telecommunication and currently I'm working in Bauma, India. सो साक्षीने तिची इंजिनिअरिंग वडगाव या ब्रांचमधून कंप्लीट केली आहे. सो माझं सांगायचं झालं तर मी माझी इंजिनिअरिंग RMD सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग वारजे या ब्रांचमधून कंप्लीट केली आहे. सो मी कम्प्युटर सायन्स स्टुडंट होतो. सो साक्षी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या डोमेनमधून येते. सो
सिंहगडबद्दल जेव्हा पण बोलायची वेळ येते तेव्हा एक गोष्ट हमखास सांगितली जाते की सर्व ब्रांचेससाठी इथे अम्ब्रेला प्लेसमेंट राहतात. सो अम्ब्रेला प्लेसमेंट मीन्स जी एक कंपनी कॅम्पसला व्हिजिट करते ती सगळ्या ब्रांचेससाठी इलिजिबल होते. मीन्स लोकेशन वाईज, नॉट ब्रांच वाईज. सो आमची ब्रांच वारजे असू, वडगाव असू, कोंडवा असू, तर त्या कंपनी सर्व लोकेशनच्या ब्रांचेससाठी ॲप्लिकेबल होतात. सो त्याची किती रिॲलिटी आहे यावरती खूप सारं डिस्कशन करणार आहोत आपण आजच्या पॉडकास्टमध्ये. सो रिसेंटली ज्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या ॲडमिशन रिलेटेड, तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहिला असेल की सीट कसं दुसऱ्या व्यक्तीला दिलं गेलं राऊंड चालू असताना सुद्धा. लिंक्डइनवरती सुद्धा प्लेसमेंट्सबद्दल खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीजबद्दल बोलण्यात आले, त्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. सो स्टार्टिंग विथ 2016-17 जिथे की मेजर सॅलरी डिलेज ऑफ टीचर्स ही गोष्ट झाली होती. त्यामध्ये खूप सारे उपोषण, आंदोलन ह्या गोष्टी करण्यात आल्या होत्या. सो त्यावेळेस आपण स्कूलमध्ये होतो, एवढा काही एक्सपोजर नव्हता, माहिती पण नव्हती की सिंहगड इन्स्टिट्यूट्समध्ये वगैरे आपण असणार आहोत. सो ती एक खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळेस खूप साऱ्या न्यूज चॅनल्सने कव्हर केले होते, खूप साऱ्या न्यूजपेपर्समध्ये सुद्धा ही बातमी आली होती. सो तुझ्या काय मेमरीज आहेत त्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल अँड तुझा काय अनुभव राहिला, काय गोष्टी ऐकण्यात आल्या तुझ्या? हो, ॲक्च्युली मी कॉलेजला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याच्या वेळी पण मला काही लोकांनी सजेस्ट केलं की ॲडमिशन घेऊ नकोस, कारण हे सॅलरी लेट झाल्यामुळे त्या 2016-18 खूप इश्यू झाला होता त्यावेळी, त्यामुळं. बट मी अशा पण काही स्टुडंट्सला विचारलं जे जस्ट पासआउट झालेत. सो त्यांनी मला सजेस्ट केलं की नाही, सिंहगड कॉलेजचा काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली त्यावेळी फक्त सॅलरी लेट झाल्यामुळं तो जास्त इम्पॅक्ट पडला आहे. फक्त त्या ज्या काही 2 वर्षांमध्ये जो काही इश्यू झाला त्यामुळे ते त्यांचं नाव खराब झालं. अँड अगेन वन थिंग इज की वन ऑफ माय फ्रेंड ऑफ डिप्लोमा जो की त्याच पिरियडमध्ये त्याने ॲडमिशन घेतलं होतं इंजिनिअरिंगला 2016-18 मध्ये. बट तेव्हा त्यांचे लेक्चर्स नाही झाले, एक्झाम्स नाही झाल्या, प्रॅक्टिकल सगळ्या त्यांच्या एज्युकेशनवर इम्पॅक्ट पडला. 2 वर्ष त्याचे वेस्ट गेले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. सो आय थिंक त्या बॅचवर खूप इम्पॅक्ट पडला, त्यांचे 2 वर्ष वेस्ट गेले. सो त्याच्यामुळं सिंहगड कॉलेजचं खूप नाव खराब झालं. बट त्याच्यानंतर मला नाही वाटत काही इश्यूज आलते. सो आपलं जेव्हा ॲडमिशन झालं तोपर्यंत रेप्युटेशन नीट झालेली होती, सर्व गोष्टी एकदम सुरळीत झाल्या होत्या. आणि सिंहगड इन्स्टिट्यूट्स अगेन एका हाय लेवलला गेले होते की जिथे मुलांना ॲडमिशन घेण्याची उत्सुकता होती, नंबर लागणे सुद्धा कठीण होते. सो आफ्टर दॅट सेकंड कॉन्ट्रोवर्सी, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी झाली सिंहगड सोबत की प्रॉपर्टी टॅक्स ड्यूज आणि काही प्रॉपर्टी सीज केल्या गेल्या. त्यामध्ये की 49 प्रॉपर्टी सीज केल्या गेल्या होत्या. मेन कॅम्पसमधील एक कॉलेज सुद्धा सील करण्यात आलं होतं. सो ही एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती ज्यामध्ये की जे प्रॉपर्टी टॅक्स भरण्यात आला नव्हता त्यामध्ये मेजॉरिटी प्रॉपर्टी वडगाव बुद्रुक जे की मेन कॅम्पस आहे त्या जागेवरती झाली होती सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी. सो आय गेस तेव्हा आपण पास आउट झालेलो होतो. सो त्याचा काय अनुभव? त्यावर आपल्या बॅचवर जास्त काही इम्पॅक्ट झाला नाही, कारण त्यावेळी आपण पास आउट झालो होतो आणि त्यानंतर हे सगळे इश्यूज झाले. सो आय थिंक 2023-22 बॅचवर त्याचा इम्पॅक्ट झाला असावा, कारण कॉलेजेस बंद होते बरेच दिवस. ओके. सो आपण पूर्ण कॉन्ट्रोवर्सीज टाईमलाईनने कव्हर करतोय. या ज्या 2 कॉन्ट्रोवर्सीज आहेत, सॅलरीज अँड प्रॉपर्टी टॅक्स ड्यूज, सो याबद्दल जास्त माहिती किंवा व्हेरिफिकेशन वगैरे आपल्या साईडने नाही करण्यात आलं. ही जी माहिती आपण जस्ट टाईमलाईनमध्ये कव्हर करतोय. सो आता आपण प्लेसमेंट्समध्ये ज्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्याबद्दल बोलायला सुरुवात करू. सो या पॉडकास्टसाठी ना जेव्हा रिसर्च चालू केली ना तेव्हा काही महिन्यांपूर्वी माझ्या ध्यानात एक पोस्ट आली होती की लिंक्डइनवरती अमन पटेल नावाचा एक स्टुडंट आहे ज्याने की एक पोस्ट केली होती रिगार्डिंग सिंहगड प्लेसमेंट्स, जो की सिंहगड लोणावळा या ब्रांचचा स्टुडंट आहे जिथे तो त्याची इंजिनिअरिंग कंप्लीट करतोय. सो त्याने काही सिरियस ॲलिगेशन्स म्हणता येईल किंवा जी रिॲलिटी आहे, ग्राउंड रिॲलिटी आहे ती त्या पोस्टमध्ये लिहिली.
त्यामध्ये मेनली 4 पॉईंट्स होते की फर्स्ट ऑफ ऑल जे आपण कंपनीज कॅम्पसला व्हिजिट करत आहेत त्यामध्ये 50% ऑफ दी कंपनीज फिमेल कॅन्डिडेट्स ओनली या क्रायटेरियाने येत आहेत. सेकंड ऑफ ऑल जे पण TPOs आहेत कॉलेजचे ते प्लेसमेंट्समध्ये खूप इंटरफेअर करत आहेत. खूप मुलांना प्रेफरन्स दिला जातो आहे त्यांच्या ओळखीमुळं. खूप सारं पॉलिटिक्स खेळलं जाते. थर्ड वन वॉज की जे काही कॉलेजेस आहेत डिफरंट ब्रांचेस आहेत त्यांना त्यांच्या ब्रांचनुसार मीन्स त्यांच्या लोकेशननुसार ट्रीट केलं जाते. त्यामध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, काशीबाई नवले, NBN सिंहगड कॉलेज या कॉलेजेसना जास्त प्रेफरन्स दिला जातो आहे. अँड फोर्थ वन वॉज की ओव्हरऑल जे सुद्धा सिंहगडचं प्लेसमेंट आहे तिथे खूप सारे डिस्पेरन्सी आहेत, खूप सारं पॉलिटिक्स इनॉल आहे. सो त्याबद्दल एक कंप्लेंट म्हणता येईल किंवा एक जागृत करण्यासारखी पोस्ट त्याने केली होती. सो फर्स्ट ऑफ ऑल आय टोटली ॲग्री विथ हिम. हा अनुभव मी सुद्धा घेतला आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहे. सो त्याच्या पूर्ण पोस्टचा ब्रेकडाऊन तर केला. तर आता ह्यामागची काय खरी रिॲलिटी आहे, बिकॉज खूप सारे स्टुडंट्स याबद्दल बोलायला घाबरतात किंवा त्यांना नसतं पडायचं या गोष्टींमध्ये. माझं सुद्धा तसंच आहे की या गोष्टींमध्ये या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये जाण्यात एवढा इंटरेस्ट नाही. बट जो काही टॉपिक झाला आहे, जे काही रिसेंटली कॉन्ट्रोवर्सीज झाल्यात त्यामुळे ह्यावरती बोलणं खूप गरजेचं आहे. बिकॉज स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांना या गोष्टी माहीत असायला हव्या की काय गोष्टी घडणार आहेत, काय गोष्टी घडत आहेत. सो लाईफ सरळ नाही आहे हे सांगण्याचा हा उद्देश आहे. सो स्टार्टिंग विथ तुझा काय अनुभव राहिला सिंहगड प्लेसमेंट्स लास्ट इयर? हो, ॲक्च्युली अम्ब्रेला प्लेसमेंट असल्यामुळे ना तिथं जरा इश्यूज क्रिएट होतात. कारण आपला एक ॲप्लिकेशन आहे पॉड. सो सगळे त्यावरूनच अप्लाय करतात, सगळ्या कंपनीज पॉड थ्रूच येतात. सो बेसिकली काय होतं की तिथं पॉड नंतर एक शॉर्टलिस्टेड लिस्ट येते की त्याच्यामध्ये ॲक्च्युली कसं शॉर्टलिस्ट केलं जातं हेच मुलांना कळत नाही. की आता बरेच स्टुडंट्स हे फेस करतायत बिकॉज पॉइंटर असो किंवा मग स्किल्स असो हे अजून पण क्लिअर नाही होते की शॉर्टलिस्ट कसं करतायत. सो तिथं एक इश्यू येतो कारण शॉर्टलिस्ट झालेली लिस्ट कशी असते म्हणजे आपण सांगूच नाही शकत की त्यात कोण शॉर्टलिस्ट होऊ शकतो. सेकंड पार्ट की फिमेल कॅन्डिडेट्सला प्रेफर करतात. हो, मी पाहिलंय AMDOCSमध्ये तर मोस्टली आता पाहिलं तर 25 स्टुडंट्सला जर त्यांनी शॉर्टलिस्ट सिलेक्ट केलं असेल तर त्यातले 20 गर्ल्स असतील आणि 5 फक्त बॉईज असतील. तर तिथं पण आपण नाही म्हणू शकत की ते कॉलेजचा ॲक्च्युली कंपनी घेतानाच त्या क्रायटेरियानुसार घेते. सो तिथं एक इश्यू हे मेल कॅन्डिडेट्सला फेस करावा लागतो. सो तू जे बोललीस की फिमेल कॅन्डिडेट्सला प्रेफर केलं जातं, सो ही गोष्ट खरी आहे. त्या पोस्टमध्ये हा पॉईंटसुद्धा होता जो की खरा आहे. कॅपजेमिनी, HSBC, AMDOCS अशा खूप साऱ्या कंपनीज होत्या ज्यांनी फक्त फिमेल कॅन्डिडेट्स अलाउड किंवा मोस्ट ऑफ दी कॅन्डिडेट्स फिमेल्सच हव्यात असे सांगण्यात आले होते. पिक करताना सुद्धा त्यांनाच पिक केले गेले. सो ह्यामध्येच ना एक पर्सिस्टंट नावाची कंपनी आली होती 24 बॅचला, जो की माझा पर्टिक्युलर अनुभव होता की सर्वांसाठी टेस्ट झाली, मेल कॅन्डिडेट्स, फिमेल कॅन्डिडेट्स. त्यानंतर शॉर्ट लिस्टिंग झाली. त्यामध्ये जे पण पूर्ण कॅम्पसचे स्टुडंट्स होते जे शॉर्टलिस्ट झाले त्यांना एक मार्शियन प्रोग्रॅम हा करवण्यात आला जो की 2 ते 3 महिन्याचा होता. त्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यूज होणार होते. सो मी जे ऐकलं, मी जे अनुभव घेतला तो असा होता की TPOsकडून असे सांगण्यात आले होते की हीच तुमची प्लेसमेंट आहे, त्यांनी तुम्हाला प्रोग्रॅममध्ये घेतलं याचा अर्थ ते तुम्हाला घेणार आहेत. नक्कीच एक इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे, बट एवढा काय हार्ड नसतो, ते होणार आहे. बट यामध्ये गफलत अशी झाली की जेव्हा हा प्रोग्राम संपला त्यानंतर इंटरव्ह्यू झाले, बट ते फक्त फिमेल कॅन्डिडेटचे शेड्यूल झाले. आणि त्यामध्ये माझे काही मेल फ्रेंड्ससुद्धा होते जे की इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाले होते, बट त्यांचे आजसुद्धा इंटरव्ह्यू झालेले नाही आहेत. बट कॅम्पसच्या बोर्डवरती, कॅम्पसच्या एक्सेल शीट्सवरती, कॅम्पसच्या रेकॉर्ड्सवरती त्यांच्या नावासमोर 5 लाख 8 लाख असे पॅकेज लिहून पर्सिस्टंटचं नाव चिपकून देण्यात आलं की लाईक त्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा झाले नाही आणि त्यांच्या नावासमोर पॅकेज लिहिण्यात आले. सो हा एक कॅच आहे जो की त्या पोस्टबद्दल खरं आहे की डिस्पेरेन्सी नक्कीच आहे या प्लेसमेंट्समध्ये.
सो सेकंड पॉईंट असा होता की TPOज इन्व्हॉल्वमेंट. सो ही सुद्धा खरी गोष्ट आहे. मी पाहिलंय ॲज अ RMD सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचा स्टुडंट, जे वेगळ्या ब्रांचचे स्टुडंट आहेत, जे वेगवेगळ्या लोकेशन्सवरनं येतात, लाईक कोंडवाय, वारजे, खूप सारे सोलापूर वगैरे या साईडला सुद्धा सिंहगड्स आहेत. बट हे जेव्हा मेन कॅम्पसला, जे की वडगावचं कॅम्पस आहे, तिथे प्लेसमेंटसाठी एकत्र येतात. जी लायब्ररी आहे, जिथे ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे हे सगळे एकत्र घेतलं जातं. तिथे ट्रीटमेंट खूप वेगळी दिली जाते स्टुडंट्सला. जे की SUVचे स्टुडंट्स आहेत, NBNचे स्टुडंट्स आहेत, त्यांना एकदम प्रेफरन्स दिला जातो, एक प्रिव्हिलेज ट्रीटमेंट दिली जाते. और जे लोणावळा साईड्स, वारजे, कोंडवा या साईडचे स्टुडंट्स आहेत, त्यांना खूप वेगळी वागणूक दिली जाते. मी स्वतः पाहिलेली आहे की कोणी स्टुडंट उशिरा आलाय जो की मेन कॅम्पस मधील कॉलेजचा नाही आहे, तर त्याला खूप सारा ओरडा, किंवा तो स्टुडंट ऑलरेडी प्रेशरमध्ये असतो की प्लेसमेंट घ्यायची, अभ्यास वगैरे ह्या सर्व गोष्टी. सो त्याच्यावर अजून बर्डन आणलं जातं की लवकर येण्याचं कळत नाही का वगैरे. खूप मीन्स वाईट अनुभव येते. आणि तेच जर एखादा मेन कॅम्पसचा स्टुडंट आहे, लेट आलाय, तर त्याला काही बोलण्यात येत नव्हतं. हे पाहिलेले अनुभव आहेत. सो तुझा काय अनुभव होता ॲज अ SCOE स्टुडंट, तू मेन कॅम्पसमध्ये होतीस? मला तरी असा हा अनुभव नाही आला की ते डिफरंट ट्रीट करतात वगैरे. बट ऑफकोर्स मी हे पाहिलं की व्हॉलेंटियर्स असतात ना, त्यांना प्रायोरिटी दिली जाते. त्यांचे प्रत्येक शॉर्टलिस्टिंग लिस्टमध्ये त्यांना ते असतात. आणि जसं की आपल्या बॅचच्या वेळी हा रूल होता की तू एका कंपनीमध्ये प्लेस झालं तर तू पुढे अप्लाय नाही करू शकत. बट व्हॉलेंटियर्सच्या केसमध्ये पाहिलं तर असं मी पाहिलंय की 3 कंपनीमध्ये प्लेस झाले, स्टील ते अप्लाय करतात. तर त्यावेळी हे चुकीचं चाललेलं, कारण ते त्यांना प्रेफर करतायत आणि बाकीचे जे मुलं एका पण कंपनीत प्लेस नाही झाले ते अजून ट्रायज करतात. इव्हन त्यांच्या पॉडवर अप्लाय केल्यानंतर जी शॉर्टलिस्टिंग लिस्ट येते तिथं त्यांना शॉर्टलिस्ट होत नाहीत. मग त्यांनी ॲप्टिट्यूड त्यांना फेस करता येत नाही. इव्हन काही असे स्टुडंट्स आहेत की ज्यांना चान्सेस नाही मिळालेत. जर आपल्याला अपॉर्च्युनिटीज नाही मिळाली तर आपण कंपनीज क्रॅक कशी करणार नाही, आपल्याकडे काय कोणते स्किल्स कमी आहेत हे पण नाही सांगू शकत ना. तर तिथं मुलांना मागं ओढण्याचं काम होतं. बट अशी आहे, मी पण पाहिलं की NBNचे स्टुडंट्स प्रत्येक शॉर्टलिस्टिंग लिस्टमध्ये NBNचे स्टुडंटची म्हणजे जास्त असते. हो, मेजॉरिटी त्यांची जास्त असते. ओके, सो लुक्स लाईक कॅम्पस कॉलेजेसचं एक कॉम्पिटिशन आणि कॅम्पस कॉलेजेस वर्सेस अदर कॉलेजेसचं एक कॉम्पिटिशन चालू आहे. सो ओके, सो हा एक पॉईंट होता त्या पोस्टमध्ये. सो हा सुद्धा खरा ठरतोय की मला ते अनुभव आले, तुला नाही आले, बिकॉज तू तिथे मेन कॅम्पसमध्ये होती. तुला असे वाईट अनुभव नाही आले की कोणी काय बोलतंय वगैरे. सो बाकीच्या जे लोकेशन्सवरनं स्टुडंट्स येतात त्यांना खूप साऱ्या स्टुडंट्सला अनुभव आलेले आहेत. खूप सारे स्टुडंट्स रडले सुद्धा आहेत या कारणामुळे की त्यांना वाईट बोललं जाते वगैरे, त्यांना वाईट ट्रीट केलं जाते. सो थर्ड पॉईंट वॉज की TPOज इन्व्हॉल्वमेंट. सो ह्याचा एक एक्झाम्पल आहे माझ्याकडं की माझा एक फ्रेंड होता ज्याचं नाईस कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं होतं. सो त्याचा सकाळच्या सेशनमध्ये इंटरव्ह्यू कंप्लीट झाला टेक्निकल. सो HR तो वेटिंगवरती होता. सो त्याने असं सांगितलं की NBN, SCOE, SKL या कॉलेजचे बरेचसे स्टुडंट्स नंतर आले, त्यांचा टेक्निकल इंटरव्ह्यू झाला, त्यांचा HR लगेच झाला, त्यातल्या काहींचं सिलेक्शनसुद्धा झालं. सो त्याचा HR शेवटपर्यंत झाला नाही, संध्याकाळपर्यंत. आणि शेवट त्याला असं सांगण्यात आलं की आत्ता तरी जागा भरल्या आहेत, तुला नंतर आम्ही सांगू जागा जेव्हा येतील, किंवा तुझा नंतर काही दिवसांनी इंटरव्ह्यू होईल. जे की खोटं होतं ऑब्व्हियसली, त्याला सुद्धा कळलं. सो त्याचं असं म्हणणं होतं की त्या कॉलेजच्या मुलांना जास्त प्रेफरन्स दिला जातोय. सो पोस्टमध्ये हाच एक पॉईंट होता की TPOची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो नक्कीच ज्या कॉलेजचे जे TPOज असतात ते नक्कीच इन्व्हॉल्वमेंट करतात. मेनली जे मेन कॅम्पसचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या TPOचं इन्व्हॉल्वमेंट जास्त दिसतं, जे की मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे बाकीच्या ब्रांचेसपेक्षा. सो माझा सुद्धा एक अनुभव होता की विन्स्पायर नावाची एक कंपनी होती जिथे माझं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं होतं. सो इंटरव्ह्यू सकाळी 11 वाजता असतील मेन कॅम्पसला. मी घरी होतो, मला 9
10च्या दरम्यान एक कॉल आला, जो की TPOचा होता आमच्या कॉलेजच्या. सो त्यांचं असं म्हणणं होतं की स्वप्नील तुझं सिलेक्शन झालंय, तुझा 11 वाजता इंटरव्ह्यू आहे. सो मी त्यांना असं म्हटलं की 1 तासात मी नाही येऊ शकत एवढ्या लवकर, आणि लिस्ट मला आलीच नाही काल. बिकॉज जेव्हा पण आपला इंटरव्ह्यू शेड्यूल होतो त्याच्या 2 किंवा 1 दिवस आधी आपल्याकडे लिस्ट येऊन जाते की आपला असा इंटरव्ह्यू शेड्यूल आहे. सो तो एक गॅप होता की लिस्ट आलीच का नाही. बिकॉज TNP हा जो प्लेसमेंटचा ग्रुप असतो तो सर्वांसाठी असतो. जर माझ्या ग्रुपवरती लिस्ट का नाही आली, मला सांगण्यात का नाही आलं. सो दिस शोज की या पोस्टमध्ये खरं आहे की जे पण पॉईंट्स त्यांनी हायलाईट केलेत, 50% ऑफ कंपनीज व्हिजिटिंग आवर कॅम्पस हायर फिमेल कॅन्डिडेट्स, इट ट्रू. सेकंडली जे पण इंटिग्रिटी आहे प्लेसमेंटची डिफरंट कॉलेजेसमध्ये, ती खरंच डिफरंट आहे. खूप सारे स्टुडंट्सला बायपाससुद्धा केलं जाते टेस्ट वगैरेमध्ये. सो फायनली जे TPOचं इन्व्हॉल्वमेंट आहे, वेगवेगळ्या ब्रांचेसच्या मुलांना वेगवेगळे ट्रीटमेंट दिली जाते. सो या गोष्टी ट्रू आहेत. या पोस्टवरती ना एक प्लेसमेंट सेलचे जे मेंबर आहेत मेन कॅम्पसमधून, त्यांची एक कमेंटसुद्धा आली होती, जी की मी पाहिली होती त्या टायमिंगला, की काही तक्रारी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर प्लेसमेंट सेलला कॉन्टॅक्ट करा. देन ही पोस्ट जेव्हा व्हायरल गेली, ती कमेंट डिलीट करण्यात आली. सो त्यानंतर अजून एक अमन पटेलने पोस्ट केली की त्याला आता थ्रेट केलं जाते की कसा पास होतो ते बघतो. बट त्याने आवाज उठवला की त्याला कॅम्पस प्लेसमेंटची गरज नाही आहे, असं त्याने सुद्धा सांगितलं की मी माझी बाहेरून प्लेसमेंट घेईल. सो खूप सारे स्टुडंट्स यातून सफर करतात, बट कोणी आवाज उठवत नाही, कोणी कॉन्ट्रोवर्सीजमध्ये पडायला तयार होत नाही. सो त्यांनी कॉन्ट्रोवर्सी हायलाईट केली, जी की आपण डिस्कस करतोय, जी की 100% ट्रूसुद्धा म्हणता येईल, जे की मी स्वतःसुद्धा अनुभव घेतले. सो माझा हा क्वेश्चन आहे की तुला काय वाटते, TPOची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, असा कधी तुला अनुभव आला की कोणत्या तरी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये TPOची इन्व्हॉल्वमेंट दिसते? हो, TPOची इन्व्हॉल्वमेंट असतेच ॲक्च्युली. मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की त्या लिस्ट शॉर्टलिस्टेड लिस्ट ही ना ॲक्च्युअल TPO कडून आलेली असते, आणि TPOला जर विचारलं आपण की काय क्रायटेरिया ह्याच्यामध्ये पाहिला, आणि तर TPO सांगतात की शॉर्टलिस्टिंग लिस्ट कंपनीकडून आली आहे, त्यामुळे आपण यात काहीच करू शकत नाही. बट ॲक्च्युअलमध्ये ती TPOने फायनलाइज केलेले असतात, आणि त्याच्यामध्ये बरेच असे स्टुडंट्स असतात की ते त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये लाईक व्हॉलेंटियर. सो मी बऱ्याच वेळा हे पाहिले. त्यामुळे ना शॉर्टलिस्टिंग लिस्टमध्येच आपलं नाव येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ना पुढच्या ऑपॉर्च्युनिटी मिळतच नाही, की इंटरव्ह्यू फेस करायलाच मिळत नाही. त्यामुळे आपण तिथेच मागे राहून जातो. ओके, सो पॉईंट हाच आहे की ज्या आपण शॉर्टलिस्ट होऊन येणाऱ्या शीट्स असतात त्या अल्टर केल्या जातात मध्ये. सो मुलांना कळतच नाही की आपलं नाव का आलंय, का आपलं नाव आलेलं होतं काढून टाकले गेले. आणि सेकंड पॉईंट तोच होता की ऑफ कॅम्पस ट्राय करण्यामागचा मेन रिझन हेच असतं की मुलांना कळून जातं की इथे आपलं होणार नाही आहे, इथे खूप सारं पॉलिटिक्स इन्व्हॉल्व आहे. बट कोणी या गोष्टीवरती बोलत नाही, बिकॉज दे केअर अबाउट देअर प्लेसमेंट. त्या धमक्यांना वगैरे घाबरतात, कोणाला त्या गोष्टीमध्ये पडायचं नसतं. माझ्याकडे एक फनी किस्सा आहे या रिलेटेड, की आम्ही एका कंपनीच्या ड्राईव्हसाठी मेन कॅम्पसला आलो होतो. सो सर्वांची तिथे एक ॲप्टिट्यूड टेस्ट होती लायब्ररीच्या बिल्डिंगमध्ये. सो आमचा अख्खा ग्रुप एका टेबलवरती बसला होता. गुगल फॉर्मवरती एक टेस्ट होती, सिम्पल होती. सर्वांनी सेम आन्सर्स केले होते. आम्ही नक्कीच तिथे खूप सारी चीटिंग वगैरे केली जायची. आम्ही सर्वांनी सेम आन्सर्स सबमिट केले होते. मला त्यावेळेस डाऊट होता की ही शॉर्टलिस्टिंग कशाच्या बेसिसवर करतात. त्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा रिझल्ट आला, सर्वांनी सेम आन्सर सबमिट करून सुद्धा सर्वांचे स्कोर्स खालीवरती होते आणि कोणीच सिलेक्ट झालं नव्हतं. सो इट शोज की काहीतरी मध्ये होतंय, कोणीतरी अल्टर करतंय या गोष्टी. बिकॉज सेम आन्सर सबमिट करून सुद्धा कसे काही मार्क्स खालीवर होत आहेत, आणि ते सुद्धा सर्वांचे. सो इट शोज की नक्कीच इन्व्हॉल्वमेंट आहे. व्हॉलंटियर्स, जे पण स्टुडंट्स ओळखीत आहेत, जे पण स्टुडंट मॅनेज करतात या गोष्टी, जे पण TPOज इन्व्हॉल्व आहेत. सो 100% ट्रान्सपरन्सी नाही आहे या प्रोसेसमध्ये. नक्कीच बेनिफिट भेटतोय कोणाला तरी. सो ही गोष्ट खरी आहे. हो, मी पण असं पाहिलं, आणि नंतर मुलं पण फ्रस्ट्रेट व्हायला लागली ॲक्च्युली. तर एकदा हा पण किस्सा झाला की मुलं
थोडे दिवस तर शांत राहिली, कारण नंतर अपॉर्च्युनिटीज मिळणार नाही जर आपण TPOच्या अगेन्स्ट गेलो तर. पण नंतर जसं जसं इयर एंड व्हायला लागलं, आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होण्याच्या वेळेस मग एक्झाम्स नंतर बोलायला सुरू केलं मुलांनी की फिमेल कॅन्डिडेट्सला तुम्ही प्रेफर करता, आम्हाला चान्स देत नाही. बट त्याच्या अगेन्स्ट ते काही बोललेच नाही. त्यांनी ऍक्च्युली तो मुलगा व्हॉट्सअप ग्रुपवर बोलत होता, त्यांनी ओनली ऍडमिन्स करून टाकलं, त्याच्यामुळे तो काही मेसेज करू शकला नाही. बट येस, तो बोलत होता, ते ऍक्च्युली खरं होतं. आणि मोस्टली मुलं ह्यांनी फ्रस्ट्रेट झाली, कारण काही अशी पण मुलं आहेत ज्यांचे पॉइंटर्स चांगले असून, त्यांच्याकडे स्किल्स असून त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळत नव्हत्या. आणि जेव्हा आपण असं बघायला जातो की ज्याच्याकडे स्किल्स नाहीयेत ते पण मुलं प्लेस व्हायला लागतात ऍक्च्युली बिकॉज ऑफ दिस इन्व्हॉल्वमेंट ओनली. ओके, सो हा सुद्धा एक खूप छान पॉईंट होता की कसं पॉलिटिक्स प्लेसमेंट्समध्ये सुद्धा इन्व्हॉल्व आहे. सो ह्या ज्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत, हे जे एक्सपिरियन्सेस आहेत आम्ही शेअर केले, हे 100% रिअल आहेत. आणि हे जे एक्सपिरियन्स आपण शेअर करतोय ह्यांच्या मागं असा उद्देश नाही की कॉलेजला डाऊनग्रेड करायचं आहे किंवा एक्सपोज वगैरे अशा गोष्टी नाही आहेत. या जस्ट प्रॉब्लेम्स आहेत जे काही लोक क्रिएट करतायत, ज्यावरती की सोल्युशन भेटलं पाहिजे. बिकॉज स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचा खूप सारा लॉस होतो, कंपनीज मिस होतात. जसं की माझा इंटरव्ह्यू मिस झाला, तो 1 तासात मी पोचू शकत नव्हतं कॅम्पसला, सो माझा इंटरव्ह्यू मिस झाला. अशा गोष्टी फेस कराव्या लागतात स्टुडंटला. सो यावरती सोल्युशन हेच आहे की पूर्णपणे जी प्रोसेस आहे त्यामध्ये ट्रान्सपरन्सी असावी. जे पण व्हॉलंटियर्स आहे वगैरे त्यांनी त्यांच्या मागं लागून प्लेसमेंट लावून घेणं, यापेक्षा जे मेरिट बेसिसवर चालू आहे, जे तुमची एक नैतिकता आहे किंवा जबाबदारी आहे, ती जस्ट फॉलो करणं, ना की त्या पोझिशनचा काहीतरी बेनिफिट घेऊन TPOच्या मागे लागून प्लेसमेंट करून घेणं. बिकॉज 1 पर्सन 1 कंपनी पॉलिसी सुद्धा आहे, तू म्हटलीस तरी सुद्धा खूप साऱ्या ऑफर घेतात जे की व्हॉलंटियर्स असतात. अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे. सो तुला काय वाटतं, सिंहगड इन्स्टिट्यूट्सला प्लेसमेंट या गोष्टीमध्ये जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे तिथे काय सोल्युशन्स इम्प्लिमेंट करावे लागतील? ऍक्च्युली ना, प्लेसमेंट्स होत नाहीत आणि जी स्किल्ड कॅन्डिडेट्स आहेत ते पण मागं राहण्याचं रिझन हे आहे की क्राऊड आहे. आणि सेकंड थिंग ही येते की आपण शॉर्टलिस्टच होत नाही. पॉडवर जेव्हा आपण अप्लाय करतो त्यानंतर एक शॉर्टलिस्टिंग लिस्ट येते, डोंट नो की ती मॅनेज कोण करतं. ती लिस्ट ऍक्च्युली ना अशा स्टुडंट्सची येते की म्हणजे मे बी काही त्यात स्किल्ड असतील, काही नसतील, पण बट ती लिस्ट कशी येते हे कोणाला अजून माहित नाहीये, की त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ऍक्च्युली जे स्किल पर्सन आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाहीत. सो ऑलरेडी रिसेशन चालू आहे, आपल्या वेळेस तर ऑन पीक होते, ऑलरेडी कंपनीज कमी येत होत्या, ओपनिंग्स कमी होत्या. सो याचा फटका तर खूप सारा बसला. त्यामध्ये सुद्धा हे पॉलिटिक्स अँड ऑल कॉन्ट्रोवर्सीज याचा अजून एका स्टुडंटला फटका बसतो. सो माझं एक सजेशन राहील स्टुडंटसाठी की बी अवेअर की काय गोष्टी चालू आहेत, प्लेसमेंट कशा होत आहेत, काय काय गोष्टी कॅरीड आउट केल्या जात आहेत TPOजकडून, मुलांकडून, व्हॉलंटियर्सकडून. या गोष्टींवरती लक्ष ठेवा, अवेअर राहा. स्वतःसाठी अजून काय करता येईल, कोणते वेज आहेत, ऑफ कॅम्पस कसं अप्लाय करून प्लेस होता येईल याकडे सुद्धा लक्ष द्या. बिकॉज ऑन कॅम्पस तुम्ही पूर्णपणे ट्रस्ट ठेवू शकत नाही की ऑफर रिओक सुद्धा होतात. जेव्हा ॲडिशन करण्याची वेळ येते, जेव्हा काही मुलांना बळच प्लेस करण्याची वेळ येते, तेव्हा तुमचा सुद्धा झालेली प्लेसमेंट काढली जाऊ शकते. अशा सुद्धा गोष्टी होतात. सो ह्या खूप वाईट आहेत. सो बी अवेअर. आणि तुझी काय सजेशन राहील स्टुडंटसाठी? अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स, मी पण खूप लेट स्टार्ट केलं ऑफ कॅम्पस अप्लाय करायला. सो आपल्याला माहिती असतं की आपल्याकडे स्किल्स आहेत त्यामुळे आपलं ऑन कॅम्पस होऊन जाईल, पण तसं नसतं. स्किल्स असले तरी आपण मागे राहून जातो, कारण आपल्याला तिथपर्यंत इंटरव्ह्यू पर्यंत जाण्याचा चान्सच मिळत नाही. सो आपण ऑन कॅम्पस सोबतच ऑफ कॅम्पस स्टार्टिंग पासून अप्लाय करत राहिलं पाहिजे. सो दॅट्स ओके. सो मी एक गोष्ट सुद्धा हायलाईट करूशी वाटते की जी पण प्लेसमेंट सेल आहे सिंहगड इन्स्टिट्यूटची, त्यातील काही असे व्यक्ती सुद्धा आहेत ज्यांना त्यांचा ॲटिट्यूड खूप कंट्रोल करायची गरज आहे. लिटरली खूप प्रेशर क्रिएट केला जातो मुलांवरती जेव्हा पण काही गोष्टी होतात. अपार्ट फ्रॉम मेन कॅम्पस ब्रांचेस मी खूप पाहिलंय की लिटरली स्टुडंट्स रडतात त्यांच्या प्रेशर वगैरेमुळे, त्यांच्या बोलण्यामुळे.
सो अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे. तो हेच काही सोल्युशन्स आहे जे की आपल्या कॉलेजने अप्लाय करायला हव्यात. असं नाही आहे की कॉलेजला डाऊनग्रेड करतोय. सो जस्ट सोल्युशन्ससुद्धा हे डिस्कस केले. सो लेटेस्ट कॉन्ट्रोवर्सी जी झाली दिव्या शिंदे, वरती पडला फक्त यांना स्वतःला काही कळत नाहीये. यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडे जा, सीईटी सेल म्हणजे कॉलेज कडे जा. यांचा काळा बाजार यांना करेला काय चाललंय. 3-3 लाख रुपये इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले. ते माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले. तुझ्या बापाला रिझल्ट काढ ऍडमिशन. जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते. सो सीईटी सेलकडून कन्फर्म होते की तुमचं सीट लागलेलं आहे. डॉक्युमेंटेशन क्लिअर्स आहेत. सिंहगड लॉ कॉलेजमध्ये सीटसुद्धा फ्रीज केलं जातं. पूर्ण दिवस प्रोसेस केली जाते ॲडमिशनसाठी. डॉक्युमेंट्समध्ये ट्रान्सपरन्सी नाही आहे, काहीतरी चुकलेलं आहे असं सांगून परत पाठवलं जातं. सीईटी सेलकडून पुन्हा सांगितलं जातं की डॉक्युमेंट्स बरोबर आहेत. कॉलेजचा निर्णय, कॉलेज पुन्हा ॲडमिशन देण्यात त्रास देतं. शेवट सीट फुल झाली असं सांगण्यात येतं. बट एक जर सीईटी सेल थ्रू ॲडमिशन आपण घेतोय, आपला नंबर लागलाय, आपल्याला सीट भेटले, सीट जेव्हा फ्रीज केलं जातं तर ते दुसऱ्या स्टुडंटला कसं काय दिलं जातं. सो हा एक पॉईंट होता त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये की ॲडमिशन प्रोसेस चालू असताना सीट दुसऱ्या कोणाला कसं काय गेलं, प्लस डॉक्युमेंट्ससुद्धा क्लिअर आहेत. सो तो जो व्हिडिओ व्हायरल झाला, सो ती एक खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी होती. लाईक त्यांना माहिती नव्हतं की कोणासोबत आपण ही गोष्ट कॅरीड आउट करतोय. सो ती खूप महागात पडली असंही म्हणता येईल. बट ठीक आहे, एक आय गेस करप्शन सगळीकडे होते. इट जस्ट की कोणाचं बाहेर येतंय त्यावरती सोल्युशन अप्लाय करायची गरज आहे. लाईक असं नाही आहे की सिंहगड इन्स्टिट्यूट्समध्येच हा प्रकार होतो, हा खूप साऱ्या कॉलेजमध्ये होतो. बट आपण जर बोललो MIT सारखं कॉलेज आहे जिथे की पैसे भरूनच ॲडमिशन होतं, बिकॉज सीईटी सेल अंडर ते कॉलेज जात नाहीत. त्यांचं इंडिपेंडंट ऑटोनॉमस कॉलेजेस असतात. आपण जायचे, जी काही फीज असेल ती भरून आपण ॲडमिशन घेतो. सो इथे असं असते की खूप सारे सीट्स आहेत, ॲडमिशन होऊन जाते. बट सिंहगड सारख्या कॉलेजमध्ये जिथे सीईटी सेल अंडर कॉलेज येते तिथे सीट फ्रीज असून सुद्धा सीट दिलं जाते. असे सुद्धा क्लेम केले की 3 लाखाला ते सीट दिलं गेलं दुसऱ्या स्टुडंटला. सो ही एक कॉन्ट्रोवर्सी होती. सो ह्याचा काय अनुभव राहिला तुझा? ॲक्च्युली या टॉपिकवर पण बोलणं खूप गरजेचं होतं. दिव्याचा व्हिडिओ पाहून मला हे क्लिक झालं की आतमध्ये खूप पॉलिटिक्स सुरू आहे. सो मुलांना या गोष्टींना फेस करावं लागतं. बेसिकली आपण बियॉन्ड द कोड पॉडकास्टवर प्लेसमेंट रिलेटेड गोष्टी कव्हर करतो. बट स्टुडंट्सला या पण गोष्टी फेस कराव्या लागतात. सो आम्ही तेच डिस्कस केलं की प्लेसमेंटमध्ये पण कसे पॉलिटिक्स होतात. सो ग्राउंड रियालिटी स्टुडंट्सला कळायला हवी. दॅट्स या. सो सुरुवातीपासून जे आपण पॉडकास्ट केल्या आपण त्यांना एकदम रिअल ठेवतोय. सो किपिंग इट रिअल बिकॉज स्टुडंट्सलाही पूर्ण नॉलेज यावे की ग्राउंड रियालिटी काय आहे. सो गोष्टी कधीच सरळ नसतात. सो आपल्याला त्याच्यातून फाइंड आउट करायचा असतो वे. सो हाच एक मुद्दा होता हा पॉडकास्ट करण्यामागे की सिंहगड इन्स्टिट्यूट्स खूप छान आहे. त्यांनी खूप कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. जे सुद्धा डेव्हलपमेंट आहे, जे सुद्धा या कंट्रीमध्ये यूथ्स आहे, खूप सारे पासआउट झालेले आहेत तिथून. बियॉन्ड दी कोड टीममध्ये सुद्धा आम्ही दोघे असे आहोत की ज्यांनी इंजिनिअरिंग पासआउट केली आहे सिंहगडमधून. सो तोच उद्देश आहे की या गोष्टींवरती काम केलं जावं. आपलं नाव पुन्हा एकदा कसं टॉपला नेता येईल त्याच्यावरती फोकस केलं जावं. सो तोच हा मुद्दा होता व्हिडिओचा की कॉन्ट्रोवर्सीजवरती फोकस करून त्यांच्यावर सोल्युशन्स काय इम्प्लिमेंट करता येईल त्याबद्दल डिस्कस करणे. सो दॅट्स इट फॉर टुडेज पॉडकास्ट. थँक्यू साक्षी फॉर जॉईनिंग मी इन दिस पॉडकास्ट.